प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिका संपावर, तर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिका संपात सहभागी झालेल्या आहेत। परिचारिकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। की सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू आणि त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय योजना स्वीकारलेली आहे पेन्शनसाठी, परंतु त्यामधल्या ज्या काही म्हणजे नियमावली पाहिजे ती त्यांनी अजून दोन वर्षात ती बनवलेली नाही। मग कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे की नक्की आम्हाला कोणती पेन्शन लागू होणार आहे आणि यासाठी वारंवार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिलेले। खरं तर आम्हाला चर्चेमधूनच प्रश्न सुटावेत ही आमची धारणा असते, परंतु शासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी वेळ देण्याला वेळ नाहीये। आज जवळपास 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी हे संपावर आपल्या विविध मागण्यांसाठी उतरले आहे। त्यामध्ये परिचारिका म्हणून आम्ही देखील संपात उतरलेलो आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी सरकारने घोषित केलेली आहे, तर सरकारने ती घोषित केलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना, सविस्तर अधिसूचना सरकारने काढलेली नाही आहे। तर ती अधिसूचना तात्काळ काढावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम त्यांचा दूर होईल। त्यानंतर खरं तर जेवढी रिक्त पदे आहेत आणि आमच्या नर्सिंग विभागामध्ये पण राज्यभरामध्ये हजारोने रिक्त पदे आहेत, स्थानिक लेवलला देखील शेकडोने आमची रिक्त पदे आहेत, ती आमची भरल्या गेली पाहिजे।